चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातील सर्व समूहातील महिला व अभिनयातील समुदाय संसाधन व्यक्ती व कर्मचारी यांचा मेळावा घेण्यात आला। यामध्ये महिलांच्या उमेद विभाग स्वतंत्र करून उमेद कंत्राटी कर्मचारी सेवा कायम करावे अशा प्रकारच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या। संपूर्ण राज्यामध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वयंसहाय्यता समूहाकडून महिलांना प्रशिक्षण देणे, वित्तीय व्यवस्थापनचे महत्त्व पटवून देणे तसेच उपजीविकेच्या संसाधनामध्ये वाढ करणे या महत्त्वपूर्ण कार्यासाठी उमेदच्या समुदाय संसाधन व्यक्ती व अधिकारी कर्मचारी दिवसरात्र परिश्रम करीत असून ते अभियान यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत। परंतु त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र व कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी। या अभियानात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर ती कायमस्वरूपी शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे। समुदाय संसाधन व्यक्तींना आशा सेविका, अंगणवाडी सेविकाप्रमाणे शासकीय दर्जा द्यावा। या प्रमुख मागण्यांसाठी अनेक आंदोलन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे। यावेळी सर्व गावातून 2000 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग या मेळाव्याला होता। या उपस्थितीमध्ये सर्व मागण्यांचे निवेदन डॉक्टर नंदाताई बाभुळकर, गिरिजादेवी शिंदे नेसरी सरपंच, सचिन बल्लाळ माजी जिल्हा परिषद सदस्य, भारती जाधव चंदगड महिला विधानसभा संयोजिका, शिवानंद शेलाप्पा नगरसेवक चंदगड, प्रवीण वाटंगी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, पांडुरंग कृष्णा बेणके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जानबा चौगुले संचालक चंदगड तालुका संघ, तानाजी पांडुरंग गडकरी व्हाईस चेअरमन चंदगड तालुका शेतकरी सहकारी संघ, मिलिंद लोबो, शांताराम पाटील भाजप तालुका अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी प्रास्ताविक मागण्यासाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे। तसेच आमदार राजेश पाटील यांनी फोनवरून उपस्थित महिलांशी संवाद साधला। कार्यक्रमाचे अध्यक्ष राजश्री जाधव होत्या, तर सूत्रसंचालन प्रिया बांदेवडेकर व माया तुपारे यांनी केले। यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्र माझा 24 बरमू शिंदे, चंदगड।